तू ये फोन अरे खूप सेन्सिटिव्ह असतं तुम्हाला माहिती आहे. गेले काही दिवस जे विद्यार्थ्यांचं आंदोलन जे देशात सुरू आहे आणि ते कशा प्रकारे चिरडण्याचे पण प्रयत्न सुरू आहेत ते देखील आपल्याला समजत आहेत. खरं तर ते संपूर्ण आंदोलन हे शांततामय पद्धतीने सुरू झालेलं आंदोलन होतं आणि ज्या प्रकारे आज केंद्रातनं ज्या प्रकारचा दबाव त्या मुलांवरती आणला जातोय, मुलींवरती आणला जातोय, त्यांना ज्या प्रकारे मारलं जात आहे आणि त्याचे सगळे परिणाम हे संपूर्ण देशभर उमटत आहेत. तसेच ते महाराष्ट्रात देखील उमटत आहेत, तसेच ते मुंबईमध्ये देखील उमटत आहेत. तुम्ही सगळेजण बघताच आहात. खरं तर ही साधी गोष्ट होती. या सगळ्या प्रकरणामध्ये आजपर्यंत भारतीय जनता पक्ष ज्यावेळेला विरोधामध्ये होता, विरोधी पक्षामध्ये ज्यावेळेला होता, त्यावेळेला त्यांनी अनेक मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते. मला आजही आठवते की त्या रजा अकादमीच्या विरोधात ज्यावेळेला मोर्चा काढला होता त्यावेळेला आम्ही मुंबई पोलीस कमिशनरांचा आम्ही राजीनामा मागितला होता, त्यावेळेला अरूप पटनाईकांचा, आणि त्याच्यानंतर त्यांना पदावरनं बाजूला करण्यात आलं होतं काँग्रेसच्या काळात.